नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत मेडर्मा क्रीम बद्दल पूर्ण माहिती. त्यामध्ये आपण त्याचे युजेस, ती कशी वापरायची, त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट, त्यानंतर कालावधी, ती कधीपर्यंत वापरायची, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करू. तर मेडर्मा क्रीमचे युजेस. तर मुरुमाचे डाग, चेहऱ्यावरील मुरुमामुळे पिंपल्स किंवा पुरळामुळे पडलेले खड्डे आणि काळे डाग कमी करण्यासाठी या क्रीमचा वापर केला जातो. त्यानंतर जखम किंवा कापल्याचे निशाण, चुकून त्वचा कापली गेल्यास किंवा खरचटल्यास आलेले वर्ण बरे करण्यासाठी या क्रीमचा वापर केला जातो. त्यानंतर स्ट्रेच मार्क्स, गरोदरपणात किंवा वजन कमी झाल्यानंतर पोटावर, शरीरावर पडलेले जे स्ट्रेच मार्क आहेत ते कमी करण्यासाठी या क्रीमचा वापर केला जातो. शस्त्रक्रियेचे डाग, कोणत्याही ऑपरेशन किंवा टाके पडलेल्या जागेवर वर्ण हळूहळू नाहीसे करण्यासाठी या क्रीमचा वापर केला जातो. त्यानंतर भाजल्याचे डाग, त्वचा भाजल्यामुळे किंवा पोळल्यामुळे त्वचेवर राहिलेले काळे किंवा पांढरे डाग दूर करण्यासाठी या क्रीमचा वापर केला जातो. कसे वापरायचे ते पाहू आपण. ही क्रीम दिवसातून एकदा किंवा दोनदा डागावर हलक्या हाताने चोळून लावावी. जखम पूर्णपणे भरून आल्यावर आणि खपली आपोआप गळून पडल्यावरच याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर मेडर्मा क्रीमचे साईड इफेक्ट. फुल्या जखमावर लावू नका. ही क्रीम केवळ जखम पूर्णपणे बरी झाल्यावर आणि टाके काढल्यावरच वापरावी. फुल्या किंवा ओल्या जखमेवर ही क्रीम कधीही लावू नका. डोळ्यापासून दूर ठेवा. क्रीम डोळ्याच्या अत्यंत जवळ किंवा संवेदनशील भागावर लावणे टाळावे. त्यानंतर याचे संभाव्य दुष्परिणाम. काही जणांना या क्रीम लावल्यावर त्वचेवर खाज सुटणे, लालसरपणा येणे किंवा जळजळ होणे असा त्रास होऊ शकतो. असा त्रास झाल्यावर वापर आपल्याला थांबवायचा आहे. त्यानंतर आपण मेडर्मा क्रीमची कालावधी पाहू, म्हणजे ही कधीपर्यंत वापरायची आहे. तर नवीन डाग घालवण्यासाठी किमान 8 आठवडे, 2 महिने किंवा जुन्या डागापासून 3 ते 6 महिने दिवसातून 1-2 वेळा नियमितपणे लावण्याचा सल्ला दिला जातो. तर अशा प्रकारे याची माहिती आहे. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.